उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झालेला आहे। जसं की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली, जशी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी कोणाची असेल? उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक तिची सुरुवात झाली त्या दिवसापासूनच असे काही मुद्दे त्याच्यामध्ये आले। त्यात सगळ्यात पहिलाच महत्त्व म्हणजे महायुतीचे उमेदवार म्हणून ही जागा राष्ट्रवादीकडे गेली। त्यात सगळी पहिली चूक आहे। या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, तो मराठा आरक्षणाचा मुद्दा न सुटल्यामुळं त्याचा एक आम्हाला मोठा आमचं नुकसान झालं। तिसरा मुद्दा म्हणजे एकाच घरामध्ये 2 उमेदवारी दिल्यामुळं त्याचंही फार मोठं नुकसान झालं। आणि चौथा मुद्दा म्हणजे की ही जी उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली तेवढी उशिरा झाली। याच्यापूर्वी 6-7 महिन्यापासून जी समोरचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराची 6-7 महिन्यापासून पूर्ण निवडणुकीची तयारी होती आणि आमची अचानक 20-22 दिवसामध्ये एकतर ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि अचानक नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली। त्यामुळे वेळही मिळाला नाही। अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं हे आम्हाला दारुण पराभव नाही। ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितल्या होत्या की इथं राष्ट्रवादीला उमेदवारी चालणार नाही। इथं खरं तर भाजपनं पूर्ण बूथ यंत्रणेसहित पूर्ण तयारी झालेली होती। अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्याला घेऊन खरं तर उमेदवारी भाजपलाच द्यायला पाहिजे होती, पण ते दिली नाही। काय अडचणी असलेल्या वरिष्ठ पातळीवर ज्या अडचणी होत्या त्या संदर्भात आम्हाला काही सांगता येणार नाही, परंतु जर ही भाजपला जागा सुटली असती तर 100% आमचा विजय झाला। भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात की भाजप सोडून कुठल्याही महायुतीच्या घटक पक्षांनी मदत केली नाही। भाजपच्या कार्यकर्त्याला तर महायुतीमध्ये म्हणजे तयारीच असल्यामुळं आणि त्यांनी आज निवडणुकीपुरतं काम केलेलं नाही। गेल्या 2 वर्षापासून बूथ यंत्रणा सुपरवारी ह्या सगळ्या गोष्टीची भाजपची तयारी झालेली होती। त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला तर काम करणं गरजेचं होतं। भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं, पण तो मुद्दा जे आमचे जिल्हाध्यक्ष बोलले जे घटक पक्षानं काम केलं नाही, घटक पक्षाला कालावधीच मिळाला नाही। आणि घटक पक्ष कोण होते? आमच्यावर राष्ट्रवादी होता आणि दुसरे धनुष्यबाणमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते। तर या कार्यकर्त्याला म्हणजे विचारात घेतलं, परंतु त्यांनाही समजलं नाही की आपल्याला काय करायचं, कारण यांच्या पूर्ण तयारी नव्हती, फक्त भाजपचीच तयारी होती। त्यामुळे त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दोष देण्यात येत नाही, कारण बूथ प्रमुख यंत्रणा वगैरे यांची कोणाचीच तयार नव्हती। अचानक उमेदवारी राष्ट्रवादीलाही वाटलं नाही की आम्हाला उमेदवारी मिळेल, त्यांना मिळाल्यामुळे अचानक ह्या निवडणुका लागल्या, त्यामुळे तयारी करतात। भारतीय जनता पार्टीकडे एकही असा लायक उमेदवार नव्हता का की ज्याने जागा सोडावं लागली? लायक उमेदवार होता, परंतु विषय असा आहे की ज्यावेळेस युती होते त्यावेळेस सर्व पक्षाला न्याय मिळाला पाहिजे। राष्ट्रवादी असेल, शिवसेना, तुमचं धनुष्यबाणाची उमेदवारी असेल किंवा भाजप असेल, यांना कुठे जागाच शिल्लक नव्हत्या। त्यामुळे धाराशिव माझ्या हिशेबानं 7 महिन्यापूर्वी ते ठरलेलं आहे की ही जी उमेदवारी आहे ही राष्ट्रवादीला द्यायची। कारण आपल्याला माहीत असेल, आपण TV चॅनलला बघितलं असेल तर बघा की अजितदादांनी ह्या 5 जागा मागितलेल्या होत्या, 6 जागा, त्याच्यामध्ये धाराशिव होतं आणि धाराशिव असून सुद्धा त्याच्यामध्ये राणादादांचंच नाव होतं की त्यांना उमेदवारी मिळेल। गृहीत धरून चालल्यामुळे फटका बसला का? 6-7 महिन्यापासून गृहीत धरलं होतं सगळ्यांनी। राणा पाटील तर भारतीय जनता पार्टीत असताना त्यांचं नाव राष्ट्रवादीच्या याच्यात चलत होतं, ते कसं नाही? पूर्वाश्रमीचे ते राष्ट्रवादीचेच होते किंवा जे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते त्यांच्यासोबत बऱ्यापैकी आलेले। मोदी लाटेचा ह्याचा दगा नाही का फटका? मोदी विरोधी लाट निर्माण झाली त्याचा नाही काय? कारण शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही। मोदी विरोधी लाट निर्माण का झाली याच्यावर खरं तर मंथन होणं गरजेचं आहे। याच्यामध्ये शेतीमालाचे जे भाव आहेत त्या शेतीमालाचे भाव कमी झाले, सोयाबीन असेल, कांदा असेल किंवा निर्यात बंदी कांद्यावरची असेल, या गोष्टीचा तर फटका 100% बसला। तुम्ही शेतकऱ्याला 1000-2000 द्यायची गरज नाही, तुम्ही ह्या शेतीमालाच्या भावाला योग्य भाव द्यायला पाहिजे होता। हा तर मुद्दा 100% 1 नंबरला आहे। ज्याच्यामुळं इथं जर एकूण मतदान भारतामधलं मतदान जर बघितलं तर 85% शेतकरी आहे आणि 15% इतर मतदान। तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतले नाही म्हणून तो तर फटका बसला। इतर गोष्टीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नरेंद्र मोदीचं नाव असेल किंवा आंतरराष्ट्रीय त्याचं काम असेल ती बाब वेगळी आहे, पण निवडणुकीमध्ये मतदान मिळवायचं आहे
आणि मतदान मिळवायचं असेल तर तुम्ही इथले जे स्थानिकचे प्रश्न आहेत ते स्थानिकचे प्रश्न सोडले पाहिजे. नाही, पण या निवडणुकीमध्ये नेता एका बाजूला आणि मतदार एका बाजूला झाले असं वाटत नाही का आपल्याला? यस, एकदम बरोबर आहे. अगदी सुरुवातीपासूनच ही निवडणूक जनतेनं स्वतःच्या हातात घेतली होती. कार्यकर्ता आणि नेता यांना कोणी विचारलंच नाही असं माझं स्पष्ट मत. भाजपला आत्मविश्वास नडला का? म्हणजे आत्मविश्वास तर नडला, पण त्याला आपण जास्त आत्मविश्वास म्हणतो, फालतू आत्मविश्वास, तो आम्हाला नडलेला आहे भाजपला. भाजप म्हणजे मी भाजपमध्येच आहे, तर नडलेला आहे. आणि असं वाटत होतं त्यांना की जशी लाट पूर्वी होती नरेंद्र मोदीची, ती लाटच त्यावेळेस आहे. कुणी उमेदवार केला, आता ओमराजे पूर्वी नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये झाले, त्यामुळं आताही तसं वाटत होतं. आणि आम्हाला वाटत होतं की 6 आमदार आमच्या सोबत आहेत, 6 मतदारसंघातले, आणि पुन्हा नरेंद्र मोदीची लाट. पण ती लाट कमी झाली लक्षात आलं नाही, शेवटच्या टप्प्यामध्ये लाट कमी झाली. तुम्ही नरेंद्र मोदीची लाट म्हणता, ओमराजे म्हणता मला नरेंद्र मोदी लाटेचा फायदा नव्हता झाला पहिल्या वेळी. नाही, बिलकुल तसं असं म्हणता येणार नाही त्यांना. कारण पहिल्या वेळेस फक्त ओमराजे धाराशिव कळमध्ये परिचयाचे होते, लक्षात घ्या. त्यांचं भूमवाशी परांडा असेल, मतदारसंघ असेल, औसा असेल, उमरगा असेल, तिथे काही संबंध नव्हते, त्यांची लई मोठी ओळख नव्हती. एक वेळा निवडून आलेले आमदार होते, त्यामुळं असं म्हणता येणार नाही त्यांना. नरेंद्र मोदीच्या लाटच झाले. आणि मागच्या वेळेस सगळ्या लोकसभेची निवडणूक भारतामध्ये जी झाली, त्या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदींनी खासदार निवडून आणले. मुळात कसं आहे, खासदारामुळं पंतप्रधान येतो, पण पंतप्रधानामुळं खासदार निवडून आणले, लक्षात घ्या. भारतामध्ये मागच्या लाटीमध्ये अगदी साधे सर्वसामान्य कार्यकर्ते स्वतः निवडून आणले. मागच्या वेळेस लाटच होती. प्रचारादरम्यान पालकमंत्री तानाजी सावंतांचे वक्तव्य नडले का? नाही, वक्तव्य तर एक लक्षात घ्या, वक्तव्य नडायचा संबंध येत नाही. पालकमंत्री तानाजी सावंत बऱ्याच गोष्टी डायरेक्ट खरं बोलतात, आणि ते खरं बोललेल्या गोष्टी लोकांना वाटते की हे असं बोलायला नाही पाहिजे होतं, पण ते सत्य परिस्थिती त्यांनी बोललेली होती. आणि त्यावेळेस बरेच कुणी काही बोलले, त्याचा काही संबंध येत नाही बोलण्याचा. ही वातावरणच सुरुवातीला जनतेनं निवडणूक ताब्यात घेतलेली होती.